नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नागाव फाटा येथे अपघातात शिरोलीतील कामगार ठार. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात पुलाची शिरोली येथील 49 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. इंजिनिअरिंग कॉलेजच्या बसने दिलेल्या धडकेमुळे ही घटना घडली आहे. बिरदेव संदीपान एवळे वय 49 राहणार शोभानगर पुलाची शिरोली तालुका हातकणंगले असे त्यांचे नाव आहे. बिरदेव एवळे हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत कार्यरत होते. सोमवारी सकाळी रात्रपाळी आटपून ते घरी आले होते. आंघोळ आणि नाश्ता उरकल्यानंतर ते आपल्या सायकलवरून श्रमिक कामगार कार्यालयातील एका मीटिंगसाठी निघाले होते. महामार्ग ओलांडून नागावच्या दिशेने जात असताना मागून भरधाव येणाऱ्या वाठार येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या हुपरी रेंदाळ मार्गावरील बसने क्रमांक MS09 CV 719 त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात एवळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बिरदेव एवळे मूळचे लक्ष्मीनगर सांगोला येथील असून ते कामानिमित्त गेल्या 25 वर्षापासून पुलाची शिरोली येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिरोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून उत्तरीय कार्यासाठी पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.